नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचा 40वा वर्धापन दिन वाकी शाळेत उत्साहात पार पडला. वन्यजीव विभाग नाशिक व औल कॉन्झर्वेशन फाउंडेशन यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राजूर प्रतिनिधी सचिन लगड. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य अधिघोषित करण्यात आले. उत्तर पश्चिम घाटात अंदाजे 362 किलोमीटर क्षेत्रफळात विस्तारलेल्या अहिल्यानगर, नाशिक, ठाणे, पुणे या जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील अकोले तालुक्यातील हे वैशिष्ट्यपूर्ण अभयारण्य आहे. या अभयारण्याचा 40वा वर्धापन दिन वन्यजीव संरक्षण विभाग नाशिक व औल कॉन्झर्वेशन फाउंडेशन यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी तालुका अकोले येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समितीचे शशिकांत जाधव यांनी भूषवले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वनपाल शंकर लांडे, प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ जैवविविधता तज्ज्ञ रमाकांत डेरे उपस्थित होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व आद्य क्रांतिकारक सह्याद्रीचा रक्षक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आढळा, प्रवरा, मुळा नद्यांच्या खोऱ्यांनी व्यापलेला व भंडारदरा धरणाच्या थंडगार निसर्गरम्य सानिध्यात कळसुबाई शिखराचा उत्तुंग वारा अंगावर खेळवणारा आणि अलंग, मदन, बितनगड, पट्टा किल्ला, पाभरगड, शिरपुंजागड, कोंबड किल्ला यांना वेगाने स्पर्श करणारा, पाऊस झेलणारा हा परिसर कुडल, सिरस, पांगारा, कराप, अशिंद, धामण, सादडा, अर्जुन, बेहडा, जांभूळ, चांदवा, बहावा, कुंभळ, खारवेल, गुलसावी, आवळी अशा दुर्मिळ व औषधी वनस्पतींचे वरदान लाभलेले मुंगूस, सांबर, ससा, वानर, कोल्हे, रानमांजर, रानडुक्कर, तरस, माकड, खोकड, खार, ससाण, भेकर, सायाळ, उदमांजर, बिबट, निलगाय, राज्यप्राणी, शेखरू यांचे वास्तव्य आणि विविध दुर्मिळ पक्षी, कीटक यांचे नैसर्गिक अस्तित्व असलेले हे अभयारण्य आहे. आजचे विद्यार्थी हे भारत मातेचे भावी जबाबदार नागरिक असून तुम्ही वन्यजीव संपदा संरक्षणासाठी सज्ज व्हायला हवे. निसर्गाने मोकळ्या हाताने बहाल केलेली संपदा, अन्नसाखळी आणि परागीभवन या प्रक्रिया टिकल्या तरच मानवजात भविष्यात टिकेल असे ज्ञानामृत वनपाल शंकर लांडे यांनी विद्यार्थ्यांना दिले. वनपाल शंकर लांडे यांनी मुलांना अभयारण्यातील वेगवेगळ्या जंगली पशु पक्ष्यांची, वनस्पती व कीटकांची आणि त्यांच्या अधिवासाची ओळख करून दिली. बिबट्यापासून संरक्षण कसे करावे याबाबत उपयुक्त माहिती देताना संकटग्रस्त जीवसृष्टीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. मुलांनी त्यांच्या मार्गदर्शनाला चर्चात्मक प्रतिसाद देत आयुष्यातील भूतदया या संस्काराचे धडे घेतले. तसेच त्यांची वन्यजीव सृष्टीविषयी माहिती ऐकून खऱ्या अर्थाने आपल्याला नवे ज्ञान व योग्य दिशा मिळाल्याचे समाधान त्यांच्यात दिसले. अभयारण्य टिकलं पाहिजे, जगवलं पाहिजे. आपल्याला जगण्यासाठी हे किती महत्त्वाचे आहे. मंदिरं, नद्या, चांगल्या चांगल्या गोष्टी मानवाच्या कल्याणासाठी आहेत. असं हे अभयारण्य आहे. त्यासाठी 3 गोष्टी कराव्यात. पहिली गोष्ट, तोडायचं नाही, म्हणजे झाडं लावली ती वाढवली पाहिजेत. दुसरी गोष्ट, काही पण मारायचं नाही. आणि तिसरी गोष्ट, जाळायची नाही, कारण जाळल्याने प्रत्येक गोष्ट नष्ट होते. असे अनमोल वन्यजीवांविषयी ज्ञान रमाकांत डेरे यांनी मुलांना दिले. आपला छंद जोपासताना सर्वांसाठी आपला आदर्श निर्माण होईल असे जीवन जगावे, असेच त्यांचे या उपस्थित मान्यवरांचे व्यक्तित्व. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सहाय्यक वनरक्षक अनिल पवार तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारदरा रुपेश गावित व वनपरिक्षेत्र अधिकारी CS सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने वन्यजीव प्रेमी व पक्षी निरीक्षक रोहिदास डगळे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि शिक्षण क्षेत्राविषयी असलेल्या आवडीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वनरक्षक प्रवीण साळुंखे, वनरक्षक अरुण कोरडे, वनकर्मचारी वसंत भागडे, माजी अध्यक्ष दत्तू सगभोर, ग्रामपंचायत सदस्य राम सगभोर, श्राव्य समिती सदस्य आत्माराम सगभोर, वंदना सगभोर, प्राजक्ता विद्यालयाच्या माधुरी बोरसे, वाळीबास सदगीर, महेश रेवगडे, वाकी शाळेच्या उपाध्यापिका यशोदा ढगे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक भीमा कोकतरे,
यांनी सर्वांचे स्वागत केले. उपक्रमशील शिक्षक अर्जुन तळपाडे यांनी सूत्रसंचालन केले. वन्यजीव विभाग व आऊल कॉन्झर्वेशन फाउंडेशनकडून या निमित्त मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. शालेय व्यवस्थापन कमिटी, शिक्षण तज्ज्ञ धीरेंद्र सगभोर यांनी सर्वांचे आभार मानले. सदर नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मान्हेरे केंद्रप्रमुख सुनील घुगे यांनी कौतुक करत अभिनंदन केले. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.